नमस्कार. म्हणता म्हणता कॅलेंडरचं आता एक पान संपत आलेलं आहे. ऑलमोस्ट संपलेलं आहे. आता नवीन कॅलेंडर येईल. नवीन काहीतरी संकल्प लोकांनी केला असेल किंवा ते करण्याच्या मागे आपण धावत असू. बहुतेकांनी सगळ्यांनी आपले राशी, माझं हे वर्ष कसं जाईल, आर्थिक स्थिती माझी कशी होईल, माझी भरभराट होईल का, माझ्या राशीला कोणते कोणते कसे दिवस आहेत, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतील. ठीक आहे, त्याच्यात काही चूक नाही. पण खरा स्वामी भक्त आहे, तो खरा जो गुरुभक्त आहे ना, तो याच्या पलीकडे जाऊन आपल्याला जे सामर्थ्य गुरूंनी दिलेलं आहे, आपण ज्या काही गोष्टी करत आलेलो आहे, त्याला सामर्थ्यवान कसं बनवलेलं आहे गुरूंनी, ते बघण्याचा नक्की प्रयत्न करतात. म्हणजे नामस्मरण अधिक करून जे परमेश्वरानं मला दिलेलं आहे, जे भगवंताने दिलेलं आहे, ते उत्तम आहे. ते वाढवणं हे माझं काम आहे आणि त्यासाठी मला गुरूंची मदत लागेल, अशा पद्धतीचा संकल्प, अशा पद्धतीची प्रार्थना आपण करायला हरकत नाही. भगवंताने खरंच खूप काही दिलेलं आहे. पण त्याच्याकडे डोळसपणे बघण्याची आपल्याला वृत्ती जर मिळाली ना, तर बाकी कुठल्याच गोष्टींचा आपल्याला काही फरक पडणार नाही. राशांतर येतील, दिवस बदलतील, समाज परिस्थिती बदलेल, समाजात नवीन-नवीन काहीतरी गोष्टी घडत जातील. पण गुरूंची साथ, गुरूंचा सहवास आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्याला असेल, तर या सगळ्या बजबजपुरीमधून सुद्धा आपण तरुण नक्की जाऊ शकतो. तुम्हा सर्वांना या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा आणि स्वामी तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आत्मिक बळ देवो, अशी प्रार्थना आणि सदिच्छा. नमस्कार.